तर मित्रांनो, एका नव्या स्पेशल सुपर क्लासमध्ये आपले स्वागत आहे आणि आज आपण या सुपर क्लासमध्ये इतर सुपर क्लाससारखेच अतिशय महत्त्वाचे किंवा त्यापेक्षाही जास्त महत्त्वाचे म्हणले तरी चालतील आणि समोर प्रश्न ज्याचे ज्ञान आपल्याला मिळणार आहे ते अतिशय महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत आणि त्यामुळे आपल्याला या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। ही सर्वात पहिलं एकच रिक्वेस्ट आहे, तसेच चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या अशाच प्रकारचे स्पेशल सुपर क्लास पुढेही एकदम मध्ये पाहण्यासाठी। तर या सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न पाहूया। प्रश्न आपल्या समोर असा आहे, हमदर्द या प्रसिद्ध वृत्तपत्राचे संपादक कोणते व्यक्ती होते? हमदर्द या प्रसिद्ध वृत्तपत्राचे संपादक खालीलपैकी एक कोणती व्यक्ती आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील। मोहम्मद अली ही जी व्यक्ती आहे हमदर्द या प्रसिद्ध वृत्तपत्राचे संपादक असलेले एक व्यक्ती बनलेले होते। पुढचा प्रश्न, लाला हरदयाळ हे खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्राचे संपादक होते? लाला हरदयाळ हे खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्राचे संपादक व्यक्ती होते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील। गदर हे जे वृत्तपत्र आहे या वृत्तपत्राचे लाला हरदयाळ हे एक संपादक असलेले व्यक्ती बनलेले होते। पुढचा प्रश्न, उद्बोधन या वृत्तपत्राचे संपादक खालीलपैकी कोणती व्यक्ती आहे? उद्बोधन या वृत्तपत्राचे संपादक खालीलपैकी कोणती एक व्यक्ती आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील। स्वामी विवेकानंद ही जी व्यक्ती आहे उद्बोधन या प्रसिद्ध वृत्तपत्राचे संपादक असलेली एक व्यक्ती बनलेली आहे। पुढचा प्रश्न आपल्या समोर पाहूया। धामल व दंकारा यासोबत दुसरा कोणता एक पंजाबचा लोकनृत्य प्रकार आहे ते सांगायचं आहे। मित्रांनो, धामल व दंकारा यासोबत दुसरा एक कोणता पंजाबचा लोकनृत्य प्रकार आहे? आणि या सोप्याशा अत्यंत सोप्याशा प्रश्नाचं उत्तर आपल्याला कॉमेंट करून नक्कीच सांगायचं आहे। आपल्याला उत्तर आलंच पाहिजे, ही एक रिक्वेस्ट आहे आणि आपल्याला जर उत्तर येत नसेल तर कॉमेंट सेक्शनला नक्कीच विजिट करा। काही हुशार विद्यार्थ्यांनी या सोप्याशा प्रश्नाचं उत्तर आपल्याला नक्कीच दिलेले असते। त्यामुळे पाहूया पुढचा प्रश्न काय आहे। या ठिकाणी रासलीला प्रसिद्ध नृत्य प्रकार भारतातील कोणत्या राज्यातला आहे? रासलीला हा प्रसिद्ध नृत्य प्रकार हा भारतातील कोणत्या राज्याचा आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील। भारतातील उत्तर प्रदेश हे जे राज्य आहे या राज्याचा रासलीला हा प्रसिद्ध एक नृत्य प्रकार बनलेला आहे। पुढचा प्रश्न, जगातील कोणत्या देशाच्या चलनावर भारतीय देवाचा फोटो असतो? जगातील कोणत्या देशाच्या चलनावर भारतीय देवांचा एक फोटो असतो? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील। जगातील इंडोनेशिया हा जो देश आहे या देशातील चलनावर एका भारतीय देवाचा फोटो छापलेला असतो। पुढचा प्रश्न, इंडोनेशिया या देशाच्या चलनावर भारतीय देवाचा कोणत्या फोटो असतो ते सांगायचं आहे। इंडोनेशिया या देशाच्या चलनावर कोणत्या देवाचा एक फोटो असतो? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील। इंडोनेशिया या देशाच्या चलनावर गणपती या भारतीय देवाचा एक फोटो छापण्यात आलेला असतो। पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात पहिले आधार कार्ड कोणत्या राज्यातील व्यक्तीचे बनले होते ते सांगायचं आहे। भारतातील सर्वात पहिले आधार कार्ड हे भारतातील कोणत्या राज्यातल्या व्यक्तीचे बनले होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील। महाराष्ट्र या राज्यातील सर्वात पहिल्या व्यक्तीचे एक आधार कार्ड बनलेले होते। पुढचा प्रश्न पाहूया। या ठिकाणी भारतातील सर्वात पहिले आधार कार्ड महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्ह्यातील व्यक्तीचे बनले होते ते सांगायचं आहे। भारतातील सर्वात पहिले आधार कार्ड हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील व्यक्तीचे बनलेले होते? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी मित्रांनो 4 योग्य राहील आपल्यासमोर। भारतातील सर्वात पहिले जे आधार कार्ड आहे ते महाराष्ट्रातील नंदुरबार या जिल्ह्यातील पहिल्या व्यक्तीचे एक आधार कार्ड बनलेले होते। पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात पहिले आधार कार्ड कोणत्या व्यक्तीचे बनले होते ते सांगायचं आहे। भारतातील सर्वात पहिले आधार कार्ड कोणत्या व्यक्तीचे बनले होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील। रंजना सोनवाने ही जी व्यक्ती आहे ते भारतामध्ये सर्वात पहिली व्यक्ती बनली आहे ज्यांचे आधार कार्ड सर्वात पहिले बनलेले आहे। पुढचा प्रश्न, जगामध्ये असा कोणता देश आहे ज्या ठिकाणी एकही तुरुंग नाही आहे? जगामध्ये असा कोणता देश आहे ज्या ठिकाणी एकही तुरुंग नाही? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 1 योग्य राहील। जगातील नेदरलँड हा जो देश आहे या देशामध्ये एकही तुरुंग या ठिकाणी स्थित झालेले नाहीये। पुढचा प्रश्न, या ठिकाणी कोणत्या देशामध्ये गुन्हा केल्यास सर्वात जास्त दंड आकारला जात असतो? कोणत्या देशामध्ये गुन्हा केल्यास सर्वात जास्त एक दंड आकारला जात असतो? ऑप्शन क्रमांक या ठिकाणी मित्रांनो 1 योग्य राहील। जगातील नेदरलँड हा जो देश आहे या देशामध्ये कोणत्याही व्यक्तीने जर गुन्हा केला तर सर्वात जास्त प्रमाणामध्ये दंड आकारला जात असतो। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या नदीला खानदेश कन्या असे संबोधले जात असते? खालीलपैकी कोणत्या एका नदीला खानदेश कन्या असे संबोधले जाते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील। तापी ही जी नदी आहे या नदीला खानदेश कन्या असे एक संबोधले जात असते।
पुढचा प्रश्न या ठिकाणी लिंगमळा हा खालीलपैकी कशाचा एक प्रसिद्ध प्रकार आहे? लिंगमळा हा खालीलपैकी कशाचा एक प्रसिद्ध प्रकार आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. लिंगमळा जो आहे तो प्रसिद्ध असलेल्या धबधब्याचा एक प्रकार बनलेला आहे. पुढचा प्रश्न लिंगमळा धबधबा कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये स्थित आहे? लिंगमळा हा प्रसिद्ध धबधबा कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये स्थित झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. लिंगमळा हा जो धबधबा आहे तो कृष्णा नदीच्या खोऱ्यामध्ये एक स्थित झालेला आहे. पुढचा प्रश्न लिंगमळा हा प्रसिद्ध धबधबा कोणत्या नदीवर स्थित आहे? लिंगमळा हा प्रसिद्ध धबधबा कोणत्या नदीवर स्थित आहे? ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 योग्य राहील. वैना ही जी नदी आहे या नदीवर लिंगमळा हा प्रसिद्ध धबधबा एक स्थित झालेला आहे. पुढचा प्रश्न बालघाट पठारामुळे खालीलपैकी कोणत्या नदीची खोरी वेगळी झालेली आहेत? बालघाट पठारामुळे खालीलपैकी कोणत्या नदीची खोरे ही वेगळी झालेली आहेत? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. बालघाट पठारामुळे मित्रांनो या ठिकाणी गोदावरी व भीमा या दोन नदींची जी खोरे आहेत ती वेगळी झालेली आहेत. पुढचा प्रश्न या ठिकाणी पाहूया. जगातील आफ्रिका या खंडामधून एकूण किती अक्षवृत्त गेलेले आहेत? जगातील आफ्रिका या खंडामधून एकूण किती अक्षवृत्त गेलेले आहेत? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. आफ्रिका या खंडामधून एकूण 3 अक्षवृत्त हे गेलेले आहेत. तर पुढचा प्रश्न या ठिकाणी असा आहे. जगातील आफ्रिका खंडातून खालीलपैकी कोणते अक्षवृत्त जातात ते सांगायचं आहे. जगातील आफ्रिका या खंडामधून खालीलपैकी कोणते अक्षवृत्त गेलेले आहेत? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. वरीलपैकी सर्वच म्हणजे विषुववृत्त, मकरवृत्त, कर्कवृत्त हे जे तिन्ही अक्षवृत्त आहेत ते आफ्रिका खंडामधून गेलेले एक वृत्त बनलेले आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. बहिर्वक्र हा आरसा कोणता डॉक्टर वापरत असतो? बहिर्वक्र हा आरसा कोणता डॉक्टर वापरत असतो? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. बहिर्वक्र हा जो आरसा आहे तो दातांचा डॉक्टर हा एक वापरण्यात येत असतो. पुढचा प्रश्न या ठिकाणी सौरतापक यामध्ये खालीलपैकी कोणता आरसा वापरला जात असतो? सौरतापकामध्ये खालीलपैकी कोणता एक आरसा वापरला जात असतो? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. बहिर्वक्र हा जो आरसा आहे तो सौरतापकामध्ये एक वापरण्यात येत असतो. पुढचा प्रश्न या ठिकाणी गॅमा किरण हा खालीलपैकी कोणत्या रोगाचा उपचार करण्यासाठी वापरला जात असतो? गॅमा किरण हे खालीलपैकी कोणत्या रोगाच्या उपचारासाठी वापरले जात असते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. गॅमा हे जे किरण आहेत ते कर्करोगाच्या उपचारासाठी एक वापरण्यात येणारे प्रसिद्ध किरण बनलेले आहेत. पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणती वनस्पती जैविक खत म्हणून वापरली जात असते? खालीलपैकी कोणती वनस्पती जैविक खत म्हणून वापरली जात असते? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 2 योग्य राहील. आजोला ही जी वनस्पती आहे ती जैविक खत म्हणून एक वापरण्यात येत असते. पुढचा प्रश्न या ठिकाणी रायझोबियम हा जैविक खत म्हणून वापरला जात असतो. हा एक कशाचा प्रकार आहे? रायझोबियम हा जैविक खत म्हणून वापरला जात असतो तर हा खालीलपैकी कशाचा एक प्रकार आहे ते सांगायचं आहे मित्रांनो. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक आपल्या समोर 3 योग्य राहील. रायझोबियम हा जो जैविक खत आहे तो एक विषाणूचा प्रसिद्ध असलेला एक प्रकार बनलेला आहे. पुढचा प्रश्न या ठिकाणी पेनिसिलिन हे खालीलपैकी कशापासून तयार केले जात असते? पेनिसिलिन हे खालीलपैकी कशापासून तयार केले जात असते? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. पेनिसिलिन जे आहे ते बुरशीपासून एक तयार केले जात असते. पुढचा प्रश्न रक्तातील युरियाचे प्रमाण वाढल्याने त्यास काय म्हटले जात असते किंवा संबोधले जात असते? रक्तातील युरियाचे प्रमाण वाढल्यास त्यास काय म्हणून संबोधले जात असते? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. रक्तातील युरियाचे प्रमाण वाढल्यास त्यास युरेमिया असे एक संबोधले जात असते. पुढचा प्रश्न या ठिकाणी झाडामध्ये रोगप्रतिकारक शक्ती कोण निर्माण करत असतो? झाडांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती खालीलपैकी कोण निर्माण करत असतो? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. झाडामध्ये सल्फर हा जो आहे तो रोगप्रतिकारक शक्ती एक झाडामध्ये निर्माण करत असतो. पुढचा प्रश्न लिटमस पेपर हा खालीलपैकी कशामध्ये वापरला जात असतो? लिटमस पेपर हा खालीलपैकी कशामध्ये वापरला जात असतो? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 1 योग्य राहील. लिटमस पेपर जो आहे तो प्रयोगशाळेमध्ये वापरण्यात येणारा एक प्रसिद्ध पेपर बनलेला आहे. पुढचा प्रश्न या ठिकाणी प्रयोगशाळेमध्ये वापरला जाणारा लिटमस पेपर कशापासून बनलेला असतो? प्रयोगशाळेमध्ये वापरण्यात येणारा लिटमस पेपर कशापासून बनलेला असतो? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. प्रयोगशाळेमध्ये वापरला जाणारा लिटमस पेपर लायकनियापासून बनलेला एक असतो. पुढचा प्रश्न पाहूया. या
ठिकाणी शिजवलेले अन्न प्रामुख्याने कशामुळे खराब होत असतात ते सांगायचं आहे मित्रांनो. शिजवलेले अन्न हे प्रामुख्याने कशामुळे खराब होत असतात. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. शिजवलेले जे अन्न आहे ते प्रामुख्याने जीवाणू यामुळे खराब होत असतात. कोलकाता हे रेल्वे स्थानक कोणत्या विभागाचे मुख्यालय आहे? कोलकाता हे रेल्वे स्थानक खालीलपैकी कोणत्या विभागाचे एक मुख्यालय आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. कोलकाता हे जे रेल्वे स्थानक आहे ते पूर्व रेल्वेचे एक मुख्यालय बनलेले आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील मुंबई बोरीबंदर हे रेल्वे स्थानक कोणत्या विभागाचे मुख्यालय बनलेले आहे? महाराष्ट्रातील मुंबई बोरीबंदर हे कोणत्या विभागाचे मुख्यालयाचे ठिकाण बनलेले आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. मुंबई बोरीबंदर हे जे रेल्वे स्थानक आहे मित्रांनो या ठिकाणी मध्य रेल्वेचे एक मुख्यालयाचे ठिकाण बनलेले आहे. पुढचा प्रश्न, पश्चिम रेल्वेचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? पश्चिम रेल्वेचे मुख्यालय हे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. पश्चिम रेल्वेचे मुख्यालय जे आहे ते मुंबई चर्चगेट हे एक मुख्यालय बनलेले आहे. पुढचा प्रश्न, सिकंदराबाद रेल्वे स्थानक कोणत्या विभागाचे मुख्यालय आहे? सिकंदराबाद रेल्वे स्थानक हे कोणत्या विभागाचे मुख्यालय बनलेले आहे? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 1 योग्य राहील. सिकंदराबाद हे जे रेल्वे स्थानक आहे ते दक्षिण मध्य रेल्वेचे एक मुख्यालयाचे ठिकाण बनलेले आहे. पुढचा प्रश्न, भारतामध्ये एकूण उच्च न्यायालयाची संख्या किती आहे ते सांगायचं आहे मित्रांनो. भारतामध्ये एकूण उच्च न्यायालयाची संख्या किती आहे? ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 योग्य राहील. भारतामध्ये 25 एवढी उच्च न्यायालयाची एकूण संख्या बनलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया मित्रांनो, भारताचे सर्वोच्च शौर्य पदक खालीलपैकी कोणते आहे ते सांगायचं आहे मित्रांनो. भारताचे सर्वोच्च शौर्य पदक खालीलपैकी कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. परमवीर चक्र हे जे पदक आहे ते भारतातील सर्वोच्च शौर्य पदक पदक बनलेले आहे. पुढचा प्रश्न, कोविड विरुद्ध लढण्यासाठी ऑपरेशन नमस्ते अभियान कोणी सुरू केलेले होते? कोविड विरुद्ध लढण्यासाठी ऑपरेशन नमस्ते अभियान कोणी सुरू केलेले होते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. भारतीय भूदल यांनी कोविड विरुद्ध लढण्यासाठी ऑपरेशन नमस्ते अभियान सुरू केलेले होते. पुढचा प्रश्न, एअर चीफ मार्शल असे कोणत्या दलाच्या प्रमुखास संबोधले जात असते? एअर चीफ मार्शल असे कोणत्या दलाच्या प्रमुखास संबोधले जात असते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. हवाई दलाच्या प्रमुखास एअर चीफ मार्शल असे संबोधले जात असते. पुढचा प्रश्न, ॲडमिरल असे खालीलपैकी कोणत्या दलाच्या प्रमुखास संबोधले जात असते ते सांगायचं आहे मित्रांनो. ॲडमिरल असे खालीलपैकी कोणत्या दलाच्या प्रमुखास संबोधले जात असते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. ॲडमिरल असे भारतीय नौदलाच्या प्रमुखास असे संबोधले जात असते. पुढचा प्रश्न पाहूया, भारतीय लष्कर प्रमुखास खालीलपैकी काय म्हणून संबोधले जात असते? भारतीय लष्कर प्रमुखास खालीलपैकी कोणत्या नावाने संबोधले जात असते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. ठिकाणी भारतीय लष्कर प्रमुखास जनरल या नावाने संबोधले जात असते. पुढचा प्रश्न पाहूया, सार्क या संघटनेमध्ये एकूण किती देश सदस्य आहेत? सार्क या संघटनेमध्ये एकूण किती देशाचा समावेश किंवा सदस्य देश बनलेले आहेत? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. सार्क या संघटनेमध्ये एकूण 8 देशांचा समावेश झालेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया, सार्क संघटनेचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे ते सांगायचं आहे. सार्क संघटनेचे मुख्यालय हे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. काठमांडू या ठिकाणी सार्क या संघटनेचे मुख्यालय स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया, सार्क संघटनेमध्ये सर्वात मोठा सदस्य देश कोणता आहे? सार्क संघटनेमध्ये सर्वात मोठा सदस्य देश खालीलपैकी कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. सार्क या संघटनेमध्ये भारत हा जो देश आहे तो सर्वात मोठा असणारा देश बनलेला आहे. पुढचा प्रश्न, जागतिक व्यापार संघटना हे खालीलपैकी कशाचे विस्तारित रूप आहे? जागतिक व्यापार संघटना हे खालीलपैकी कशाचे विस्तारित रूप आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. जागतिक व्यापार संघटना हे WTO चे विस्तारित रूप बनलेले आहे. पुढचा प्रश्न, या ठिकाणी रेवदंड्याचा किल्ला मराठ्यांनी कोणाकडून जिंकला होता ते सांगायचं आहे मित्रांनो. या ठिकाणी रेवदंड्याचा किल्ला मराठ्यांनी कोणाकडून जिंकलेला होता? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. रेवदंड्याचा जो किल्ला आहे तो मराठ्यांनी पोर्तुगीजाकडून जिंकलेला आहे. पुढचा प्रश्न, या ठिकाणी किती वर्षाच्या लढाईनंतर पोर्तुगीजाकडून रेवदंड्याचा किल्ला मराठ्यांनी जिंकलेला होता ते सांगायचं आहे मित्रांनो. एकूण किती वर्षाच्या लढाईनंतर पोर्तुगीजाकडून रेवदंड्याचा किल्ला मराठ्यांनी जिंकलेला होता? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. या ठिकाणी पाहून घ्या की
तब्बल 1.5 वर्षाच्या लढाईनंतर पोर्तुगीजाकडून रेवदंड्याचा जो किल्ला आहे तो मराठ्यांनी एक जिंकलेला आहे. पुढचा प्रश्न, सकपाळ हे खालीलपैकी कोणाचे एक मूळ आडनाव आहे ते सांगायचं आहे मित्रांनो. सकपाळ हे खालीलपैकी कोणाचे एक मूळ आडनाव होते. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सकपाळ असे एक मूळ आडनाव बनलेले होते. तर मित्रांनो, आजचे असे स्पेशल सुपर क्लास आपल्याला कशी वाटली? मला तर ही नक्कीच गॅरंटी आहे की आपल्याला सुपर क्लास आवडलेलीच असेल, कारण जे क्वेश्चन्स होते या सुपर क्लासमध्ये तो इतर सुपर क्लासपेक्षाही जास्त किंवा त्यांसारखेच म्हणले तरी चालतील, ते अत्यंत महत्त्वाचे होते. त्यामुळे आणि एक आशा आहे की आपण या सुपर क्लासला सोडण्याच्या पूर्वी एक लाईक नक्कीच करायचं आहे आणि तसेच चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या. अशाच प्रकारचे स्पेशल सुपर क्लास पुढेही एकदम फ्रीमध्ये पाहण्यासाठी. तर मिळतो एका नव्या स्पेशल सुपर क्लासमध्ये.